हॅलो एव्हरीवन। तर चला नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर बघा आता घरोघरी तयारी चालू आहे, ती म्हणजे लोणच्याची। कैरीचं गोड लोणचं, कैरीचं आंबट लोणचं। तर आमच्या घरी सुद्धा ना तीच तयारी चालू आहे। तर तुम्ही या आधीचा व्हिडिओ पाहिला, नंतर हे संध्याकाळी मी थोडंसं शूट घेतलं होतं। तर आता ना आमच्या घरी कैरीच्या लोणच्याची तयारी चालू आहे। तर यावर्षी थोडीशी लवकर चालू आहे, कारण की आंबा हा पाडीला लागला आहे, म्हणजे लवकर आला होता मोहर, त्यामुळे आंबेसुद्धा ना लवकर तयार झालेत। तर आता आम्हाला लोणचं करायचं आहे। तर आम्ही ना 50 कैऱ्यांचं लोणचं करणार आहे। तर घरीच आहे ना पहिले आंबे हे झाडावरच्या ज्या कैऱ्या होत्या ना त्या सर्व काही उतरवून घेतल्या, त्या स्वच्छ पाण्याने धुतल्या, पुसल्या आणि आता इथे ना पप्पा कैरीच्या फोडी करताय। म्हणजे आपल्याला जशा लहान मोठ्या बारीक पाहिजे ना तशा पद्धतीने इथे पप्पा फोडी करताय। तर अडकित्त्याच्या साह्याने कैरीच्या फोडी करतात। तर तुम्हाला माहिती असेल मार्केटमध्ये असं असतं, आमच्याकडे घरीच आहे सर्व काही साहित्य। आता हे इकडे ते कैरीचं काम करत होते, मी संध्याकाळचा स्वयंपाक करत होती। तर मिक्सरला ना मसाला वाटते आपला ग्रेव्हीसाठी, मसाल्याच्या भाजीसाठी। तर इथे सर्व काही ना शौरू शूट करतो, त्यामुळे कॅमेरा थोडासा हललेला आहे, तर तेवढं समजून घ्या। तर आता बघा ही कढई तुम्ही पाहिली असेल, मी आता घेऊन आली पिंपळगाववरून। तर खूप छान आहे आणि पहिलीच भाजी करते कढईमध्ये। तर स्टीलची कढई आहे, छान अशी जडजड आहे। मीडियम आणि लो गॅसवर जर केलं ना तर अजिबात जळत नाही, चिटकत नाही। आणि बघा मसाल्याला खूप छान असं तेल पण सुटलेलं आहे। बऱ्यापैकी कढई मोठी आहे, भरपूर म्हणजे भाजी याच्यामध्ये होते, पातळसुद्धा होते आणि सुकी भाजीसुद्धा मस्त होते। तर बघा आता छान असा भाजीला ना कलर तरी आलेली आहे। आणि आता इथे भाजी वगैरे माझी झाली आहे। त्याच्यानंतर मग आता पोळ्यांचं सुद्धा ना पीठ भिजवून झालेलं होतं। तर म्हटलं चला आता ना पटापट कणिक वगैरे भिजवलीच आहे, पोळ्या वगैरे करून घेते। तर तुम्ही बघू शकता भाजी छान अशी उकळलेली आहे आणि ना म्हणजे छान असं वेगळं मला कढई तुम्हाला दाखवायची होती की मी कसा यूज केला कढईचा। तर बघा आता कणिक तुम्हाला जसं बोलली तसं मळून झालेलं होतं आणि आता ना पटकन पोळ्या करून घेते। तर बघा पोळ्या छान अशा टम्म फुगलेल्या होत्या। आता पोळ्या वगैरे करून इकडे माझा स्वयंपाक चालू होता, तिकडे आई पप्पा कैऱ्यांचं काम करत होते। आणि ना आता लोणचं सुद्धा उद्या म्हणजे तुम्हाला दिसेलच भरलेलं। तर बघा भाजीला छान अशी ना मस्त उकळी वगैरे आली, भाजी इथे तयार झालेली आहे। शेवग्याच्या शेंगांची भाजी मी केली। तर चला आता मस्त असं जेवण करून घेते। तर भाजी पोळी आणि आता आंब्याचा रस। आता आमच्याकडे ना रोज आंब्याचा रस असणार आहे। तर चला जेवण करते आता। तर आता हा आहे नेक्स्ट डे, म्हणजे कालचा दिवस, मंगळवारचा दिवस। तर ह्या कैऱ्या फोडल्या, तुम्ही पाहिलं। फोडल्यानंतर आहे ना याला हळद आणि मीठ लावून ना रात्रभर पॅक असं बांधून ठेवायचं, म्हणजे ना त्याच्यातलं जे पण काही पाणी असतं ना ते सगळं निघून जातं। पाणी निघून गेल्यानंतर मग त्या फॅनखाली सुकत घालायच्या। आता इथे ना लोणच्याची पूर्व तयारी जी पण असते ना, मसाला वगैरे ते सगळं तयार झालेलं आहे। आणि जसं तुम्हाला बोलली 50 कैरीचा आम्ही लोणचं करणार आहे, त्याप्रमाणे आपण शॉपमध्ये जाऊन सांगायचं की 50 कैरीचा मसाला द्या, 25 कैरीचा मसाला द्या, ते बरोबर देतात। तर बघा इथे आपलं जे लोणचा आचार मसाला पॅकेट असतं ना ते आणलेलं आहे, मिरची दळून ठेवली आहे, त्याच्यानंतर लवंग, मिरे, दालचिनी, हिंग, हळद, हे सर्व काही तयारी झालेली होती। आता मी आलेली होती बाहेर। तर बघा बाहेर आहे ना तुम्हाला कैऱ्या दाखवते। तर आंब्याला ना आमच्या झाडांना भरपूर कैऱ्या आलेल्या आहेत आणि 4-5 झाडं आहेत, 4 झाडं आहेत। त्याच्यामध्ये ना एक लोणच्याची कैरी आहे, एक रसाचा आंबा आहे, एक खायचा आंबा आहे आणि 2 असे म्हणजे आंबा आहे खायचा वगैरे आणि कैरीचा, असे आंबे आहेत, आंब्याची झाडं। तर बघा इथे ना पप्पा कैऱ्या उतरवत होते, म्हणजे आंबे। आता ना एक पाऊस पडला ना की आंबे हळूहळू पिकायला सुरुवात होते आणि ना शाखा पिवर झाडाला होतात आणि खाली पडतात, मग ते पडल्यानंतर खराब होतात। त्यामुळे ना अशा पद्धतीने ना तोडून घ्यावे लागतात। तर हे झेलं म्हणतात त्याला। तुम्हाला जो व्हाईट डब्बा आणि बांबू दिसतोय ना पप्पांच्या हातात, त्याला झेलं म्हणतात आणि त्याच्या साह्याने कैऱ्या पप्पा तोडत होते। तर बघा इथे एवढ्या कैऱ्या तोडून झालेल्या होत्या। ह्या वर्षी जरा कैऱ्यांची साईज छोटी आहे, कारण की जसं तुम्हाला बोलली आंब्याच्या झाडाला मोहर आहे ना लवकर आला होता आणि पाऊससुद्धा ह्यावेळेस पडला मे महिन्यात, त्यामुळे मग ते जास्त मोठ्या झाल्या नाही। तर आता बऱ्याचशा कैऱ्या इथे तोडून झालेल्या होत्या, म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते। तर बघा मी जवळून सुद्धा दाखवलेला आहे एकदम, म्हणजे ना हे होममेड आम्ही तयार केलेलं आहे। आपला जो तेलाचा 5 लिटरचा डब्बा असतो ना तो असं छान प्रॉपर कट करायचा, त्याच्याने म्हणजे त्याच्या साह्याने हे जेलं बनवलं जातं। त्याच्यानंतर मग घरात आली तर इथे ना आईने 1 लिटर तेल पातेल्यामध्ये गरम करून गॅस बंद होता आणि ठेवून दिलेलं होतं थोडंसं थंड होण्यासाठी। आणि हा मसाला तर मी तुम्हाला दाखवला। तर जो पण काही खडे मसाले आपण घेतो ना त्याच्यामध्ये अर्धा मसाला आपण मिक्सरला बारीक करायचा असतो। तर बघा इथे तुम्हाला दिसतंय दालचिनी, मिऱ्याची पूड करून ठेवलेली आहे,
त्याच्यानंतर बडीशोपची पण पूड केली आहे, काळी मिरीची पण पूड करून ठेवलेली आहे. तर अर्धा वगैरे मसाला ना आपण अख्खाच टाकणार, अर्धा पूड करून टाकणार. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. तर आता तुम्ही पाहिलं लोणच्याची वगैरे तयारी चालू आहे आणि आता संध्याकाळचे ना 6:30 वाजलेले आहे. तर काय काय तयारी केली, आमच्या झाडाचे आंबे पण तुम्हाला दाखवले. खूप म्हणजे खूप आंबा आलेला आहे ह्या वर्षी. आणि जसं तुम्हाला बोलली लोणच्यासाठी ना आमच्या घरच्याच कैऱ्या आहेत. आणि आता पप्पांनी ना खूप सारे आंबे उतरवले. जो टप तुम्ही बघितला ना तो पूर्ण भरला आहे, एक बादली पण भरली. मी तुम्हाला दाखवतेच पुढे. पप्पा आंबे तोडताय आणि आता उतरवून झाले. इतका आंबा आलेला आहे ना ह्या वर्षी आणि ना लवकर आला आहे, म्हणजे पाडी लागतो आपण म्हणतो ना. कारण की पाऊस पडला बघा, 2-3 दिवस पाऊस पडला. काल रात्रीसुद्धा इतका भयानक पाऊस होता. दुपारी 1 वाजता लाईट आली आणि मग तुम्ही पाहिलं. आता मी आल्यानंतर ना भरपूर कामं असतात घरामध्ये, तरी ना आज मी काहीच आवरायचं काम काही केलं नाही. आता म्हटलं करेल उद्या. हे कपाट आहे ना माझं, जे कपाट इकडचं कपड्यांचं, ते सुद्धा इतकं आवरावर आले ना, कारण की गेली ना तेव्हा खूप मेसेज झालं होतं आणि घरातलं काम चालू होतं, त्यामुळे त्याच्यावर पण बरीचशी धूळ वगैरे झाली. तर असं बरेच कामं आहेत मला आवरायला, पण म्हणजे आवरून कंटाळ येऊन जातो, पण एवढी म्हणजे आहेत. तर आता लोणच्याची तयारी झाली आहे, तुम्हाला दाखवेलच मी व्हिडिओमध्ये. लोणचं आई कसं भरतं वगैरे, 50 कैरीचं लोणचं भरतोय आम्ही. काय केलं तर बघा, बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते. 6:30ची टाईम होती, 6:30चा टाईम होता आणि बाहेरचं क्लायमेट बघा खूप सुंदर झालं होतं. आणि ना आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं, कारण की काल रात्री आमच्याकडे ना भरपूर जोरदार पाऊस पडून गेला, जसं तुम्हाला बोलली मी. आणि आतासुद्धा ना असंच वातावरण झालं होतं. त्याच्यामध्ये म्हणजे ना 2 दिवस पाऊस पडला, पण ना थोडीफार गरमी कमी झाली, थोडंसं वातावरण सगळं थंड झालं. आणि हे बाहेरचं इतकं भारी वाटत होतं ना बघायला. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते. असं छान कुठे कुठे सूर्यप्रकाश, कुठे कुठे सावली, तर असं छान झालं होतं वातावरण. तर बघा आता तुम्हाला पुन्हा कैऱ्या दाखवते. मगाशी तुम्ही बघितलं अर्धा टब होता, आता पूर्ण टब भरलेला आहे. आणि अजून एक बादलीसुद्धा पप्पांनी काढली. तर एवढ्या सगळ्या कैऱ्या आता काढल्यात. तर आता मी बाहेर होती आणि मग घरामध्ये आली. तर इथे ना आई लोणच्याचा मसाला बनवते, ज्याला आपण खार बोलतो ना ते. तर ते तुम्ही तेल बघितलं ना, 1 लिटर तेल थोडंसं गरम झालेलं होतं. त्याच्यामध्ये जो मी मसाला तुम्हाला दाखवला, जिरं, लवंग, मिरे, दालचिनी, हिंग, बडीशोप, हे सर्व काही पूड केलेलं होतं, काही अख्खं होतं. तर तो सगळा मसाला ना तेलामध्ये टाकला आहे. तुम्हाला हिरवी वेलची पण दिसत असेल. तुम्ही शॉपमध्ये गेला ना, तुम्ही 50 कैरीचा मसाला मागितला ना, का ते बरोबर खडे मसालासहित, लाल मिरचीसहित, मिठासहित आपल्याला पूर्ण मसाला देतात. तर इथे ना आता गॅस बंद केलेला होता, कारण आहे ना आपल्याला हे अजिबात जळता कामा नये याची काळजी घ्यायची असते. त्यामुळे ना तेल थोडं गरम करायचं आणि गॅस बंद करून याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे बरोबर ते मसाले ना तेलामध्ये छान असे तळल्या जातात आणि एक छान असा सुगंध आपल्याला यायला सुरुवात होते. तर बघा आता पुन्हा गॅस थोडासा ऑन केलेला आहे आणि आता याच्यामध्ये ना मिरची ॲड करायची. तर ही मिरची ना लाल सुकलेल्या मिरच्या असतात ना, त्याची पावडर केली आहे मिक्सरला. तर आता लोणचं बघायला म्हणायला गेलं तर छान असं झणझणीत असतं, त्यामुळे आपल्याला हे तिखट बनवावं लागतं. तर बघा बडीशोपची पूडसुद्धा टाकली आईंनी, मिरची पावडर टाकली. आता टाकणार आहे तो म्हणजे जो तुम्हाला मी आचार मसाला दाखवला ना, तो मसालासुद्धा पूर्ण पॅकेट आपल्याला टाकायचं आहे. हे 200 ग्रॅमचं पॅकेट होतं. तुम्ही रामबंधूचा आचार मसाला वापरला तरी चालेल. आता इथे पप्पांनी आणला होता तर तो टाकला आणि ना हे सगळं करताना खूप छान असा सुगंध आणि सुवास सुटला होता लोणच्याचा. तर आता तुम्ही केलं का मला नक्की सांगा. तर बरेच जणांना गोड लोणचं करतात, म्हणजे गूळसुद्धा टाकतात. तर आम्ही काही गूळ टाकत नाही, तिखट लोणचं करतो. त्याच्यानंतर मोहरी डाळ, ज्याचाने आपला खार जो असतो ना तो घट्ट होतो, तर ही मोहरी डाळ होती ना ती अर्धा किलो होती. तर ना 50 कैऱ्यांसाठी अर्धा किलो बरोबर होते. तर त्यासाठी ना मोहरी डाळ टाकली. अगदी म्हणजे उन्हामध्ये वगैरे दाखवली वगैरे नाही, कारण की एकदम स्वच्छ होती. तर मोहरी डाळ वगैरे टाकली, व्यवस्थित सगळं मिक्स करायचं. आणि जसं तुम्हाला बोलली, गॅस आहे ना एक तर बंद करायचा, नाही तर एकदम कमी करायचं, नाही तर मग हे सगळं जळून जातं. तर बघा इथे गॅस बंद आहे आणि तुम्ही कलर पण बघू शकता, खूप छान असा कलर आलेला आहे आपल्या लोणच्याला. आता याच्यामध्ये राहिले ते म्हणजे हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे. तर बघा आता हे छान असं मिक्स केल्यानंतर आईंना असं कमी वाटलं, त्यामुळे पुन्हा तिखट टाकलं. तर बघा आता कलर खूप मस्त आला आहे. आणि आता जसं तुम्हाला बोलली, याच्यामध्ये अजून हळद पावडर ॲड करायची. गॅस पुन्हा थोडासा ऑन केलेला आहे. म्हटलं जरा मोहरी डाळ वगैरे जी आहे ना ती थोडीशी तळल्या गेली पाहिजे, म्हणून गॅस पुन्हा ऑन केला. आता याच्यामध्ये आपण ॲड करूया ती म्हणजे हळद पावडर. तर बघा हळद आता वाटीभर, छोटी वाटी असते ना तेवढी हळद टाकलेली आहे आणि मीठ. तर इथे ना 1 किलो जाडं मीठ आहे ना ते थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं होतं, जेणेकरून पटकन विरघळलं जावं, खूप जाड होतं म्हणून. आणि 1 किलोमधलं ना अगदी वाटीभरच मीठ उरवलं आहे
कारण की मग हे मीठ जेव्हा विरघळेल ना तेव्हा ते जास्त खारट नको व्हायला. तर आता मीठ पण टाकले आणि व्यवस्थित आता सगळं काही मिक्स करते. तर छान आता आपल्या इथे ना लोणच्याचा खार हा तयार झालेला आहे. एका हातात कॅमेरा होता आणि एका हाताने करत होती, त्यामुळे कॅमेरा थोडासा हलतोय. तर चला आता खार तयार झाला आहे. आता ना किचन ओटावर बराच म्हणजे पसारा झाला होता, कागद वगैरे ते सगळं क्लीन केलं आणि छान संध्याकाळची पूजा करून घेतली. देवाला दिवाबत्ती वगैरे करून घेतली. तर आजची देवपूजा मी तुम्हाला दाखवली नव्हती, तर आता दाखवते. आणि बघा हे अगरबत्ती धूप लावलेलं आहे. तर हे मी कुठून घेतले, काय घेतले हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्कीच मी सांगणार आहे, दाखवणार आहे. तर खूप छान अशा अगरबत्त्या आहेत आणि खूप छान असं धूप पण आहे, अगदी नॅचरल सुवास त्याचा येतो. तर आता देवाला दिवाबत्ती केली, सगळा स्वयंपाक करून घेतला. मी स्वयंपाक करत होती ना तेव्हा आई इथे ना कैऱ्या म्हणजे त्या मिक्स करत होते. खार आपला थंड झाला होता, त्याच्यामध्ये पुसून ठेवलेल्या ज्या कैऱ्या होत्या ना त्या व्यवस्थित सगळ्या खारामध्ये मिक्स केल्या आणि त्या आता हलवून बरणीमध्ये भरत होत्या. आणि आता इथे माझा स्वयंपाकही झालेला होता. तर बघा वरण भात केलेला आहे, भेंडीची भाजी बनवलेली आहे. तर भेंडीची भाजी कमी आहे कारण की शौरूचं जेवण झालं होतं आणि भात झाला आहे, त्याच्यानंतर पोळ्या पण झालेल्या आहे. तर आता आमचं जेवण वगैरे फक्त राहिलेलं आहे. तर चला आईंचं लोणचं पण इथे भरून झालेलं आहे. तर खूप छान असा कलर आलेला आहे. आता हे असं थोडा वेळ ठेवायचं आणि याच्यावर कपडा टाकायचा, लगेच काही पॅक करायचं नाही. तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री, बाय बाय.